वर्षापासून पगार नाही राष्ट्रीय आरोग्य अभियानात. नमस्कार, मी हर्षल रणवरे NHM संघटनेचा प्रतिनिधी आहे. मागील 2 वर्ष झालं आमच्या वेतनाची अतिशय बिकट परिस्थिती आहे. 3-3, 4-4 महिने वेतन होत नाहीये. म्हणजे आमची तर मूळ मागणी होती समायोजन करा, ते तर मागणी बाजूलाच राहिली. ते तर समायोजनाचं तर कधी होईल हे आम्हाला शंका निर्माण झाली, किती वेळ लागतोय त्याला. पण समायोजनाच्या तिथपर्यंत पोचायला किंवा आम्हाला घरातून कामावरती यायला आमची सेवा देण्यासाठी आमचं जे 3 महिने झालं वेतन रखडले, ते वेतन शासनाने तात्काळ करावं. मागील जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी म्हणजे 18 महिने झालं याच ठिकाणी आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ असा बनवून जे लोकशाहीतला 4था स्तंभ आहे, जे पत्रकारिता आहे, त्यांना बोलवून विनंती केली होती. तीच वेळ परत आमच्यावरती आली. आता गॅस एवढ्या मोठ्या प्रमाणात जो LPG गॅस आहे तो वाढलेला आहे. म्हणजे आम्हाला अन्न खाण्याचं सुद्धा आमच्याकडे आता पैसे शिल्लक राहिले नाहीत. जायला यायला कामावरती यायला जायला पैसे नाहीये. तर आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आमचा जेवढा काही पेंडिंग 3 महिन्याचा पगार आहे तो 3ही महिन्याचा करावा. दरवेळेस असं होतं 1 महिन्याचा करतात आणि 3 महिन्याचा प्रलंबित ठेवते. आज आता 4 मेला आम्ही प्रशासनाला विनंती करतो, जरी येत्या 10-12 दिवसामध्ये म्हणजे 10 ते 12 तारखेपर्यंत जर वेतन नाही झालं तर आम्हाला हे जो लोकशाही मार्गाने जो वीर धरणाचा जो कॅनल आहे निरा डावा, त्या कॅनलमध्ये पाण्यात उतरून आम्हाला आंदोलन करावं लागेल. कारण लोकशाहीने तो आम्हाला अधिकार दिलेला आहे. जर आमचं पोटचं जर भरलेलं नसेल तर उपाशी पोटी येऊन इथं आम्ही सेवा देऊ शकत नाही. त्यामुळे प्रशासनाला व माननीय मंत्री महोदय जे आरोग्य मंत्री आहेत त्यांनी तात्काळ याच्यातून सोल्युशन काढून आमच्या समायोजनाची बी मागणी पूर्ण करावी आणि तात्काळ जो आत्ता सध्या विषय आहे जो वेतनाचा आमच्या रखडलेले, ते वेतन येत्या 4-5 दिवसात करावे. अन्यथा आम्ही या बारामतीमधून तर आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.